आमच्या कर्मवीर पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, मोमेंटो आणि 51,000 रोख अशा पद्धतीचं आहे. यावेळेला जे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पुरुषोत्तम काकोडकर सर येणार आहेत, ते पद्मविभूषण पुरस्काराने प्राप्त झालेले आहेत. त्यांनी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचं जनक म्हणून ओळखलं जातं, कारण भारताच्या अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त डॉक्टर काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. आणि त्यांना नाहीतर विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना 1998 साली पद्मश्री, 1999 साली पद्मभूषण आणि आता 2009 साली पद्मविभूषणाने त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत. त्यांची वाटचाल आणि बघितलं तर विविध संस्थेवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्ता त्यांच्या वयाच्या 79 वर्षीसुद्धा अगदी उत्साहानं प्रत्येक ठिकाणी जातात आणि मुलांच्यात मिक्स होत असतात. त्यांची इतर पदे जर बघितले तर भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे ते अध्यक्ष होते. ते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद आहेत. न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप 1999 ते 2000 या दरम्यान सभासद होते. वयम या किशोरवयीन मुलांसाठी दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळावर त्यांनी सक्रिय सहभाग दिलेला आहे.